पुण्यात जातोय। पुण्यामध्ये वसंत मोरे यांनी आगाराची तोडफोड केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात एका तरुणीवरती बलात्काराचा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला। त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेल्या वसंत मोरेंकडून आक्रमक भूमिका घेत या परिसरातले जे आगाराची इमारत आहे त्याच्या काचा आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात येते। एक संताप व्यक्त करण्यात येतोय कारण या परिसरात जी सुरक्षा व्यवस्था होती ती ढिसाळ होती आणि त्यामुळे एका तरुणीवरती अत्याचाराला सामोरं जाण्याची वेळ आली। त्यानंतर एक संताप व्यक्त होतोय पुण्यामध्ये। अभिजित पोटे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय तपशील आहे? आपण पाहतोय की स्वारगेट बस स्थानकात जो आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। तोडफोड, गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। जे केबिन आहे सुरक्षा रक्षकाचं स्वारगेट बस स्थानकातलं त्या केबिनची पूर्णपणे तोडफोड जी आहे ते वसंत मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत वसंत मोरे, त्यांच्याकडून त्या सुरक्षा रक्षकांची केबिन जी आहे ती फोडण्यात आलेली आहे। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महिला आघाडी आंदोलन करत या स्वारगेट बस स्थानकात शिरलेली पाहायला मिळते। काल सकाळी जी बलात्काराची घटना या स्वारगेट बस स्थानकात घडली त्यानंतर आता विरोधी पक्ष राज्यभरातला आक्रमक झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार आंदोलन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। वसंत मोरेंनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली आहे, त्यांच्यासह 2 केबिनची पूर्णपणे तोडफोड केलेली आहे। आणि आता जिथं हे सगळं प्रकरण बसेस लावलेले आहेत तिथं अनेक गैरधंदे होत असल्याचा आरोप वसंत मोरेंनी केल्यानं आता आपण पाहू शकतो की वसंत मोरे आणि कार्यकर्ते जे आहेत ते सगळे जे प्रकार आहेत ज्या बंद बसेस आहेत तिथे निघालेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की इथं सगळे काळे धंदे चालतात आणि ते आम्ही समोर आणू, त्यासाठी हे आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळते। तोडफोड केल्यानंतर स्वारगेट बस स्थानकात या सगळ्या महिला आघाडी आत शिरताना पाहायला मिळते। बरं, पण या संदर्भात काही कारवाई करण्यात आलेली आहे का? जे सुरक्षा रक्षक तिथं तैनात होते त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आलेली आहे का? जे अधिकारी तिथं आहेत, जी माहिती आपल्याला मिळते की काही वेळा काही अंतरावरच ह्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तिथं क्वार्टर्स सुद्धा आहेत। या 2 गोष्टी खरं तर लक्षात घेण्यासारख्या आहेत। जिथं ज्या बसमध्ये खरं तर हा बलात्कार झाला काल पहाटे, त्या बसच्या अगदी समोर सुरक्षा रक्षकांचं जे मुख्य केबिन असतं ना बस स्थानकातलं, ते मुख्य केबिन सुरक्षा रक्षकाचं ह्या बसच्या अगदी समोर आहे। वसंत मोरेंनी जी तोडफोड केली नेमकं तोच प्रश्न त्या सुरक्षा रक्षकांना विचारला की तुमच्या केबिन समोर ही बस आहे, तुम्हाला कळलं नाही का? तर त्यावर त्या सुरक्षा रक्षकाचं उत्तर मिळत असं होतं की आम्हाला लक्षात नाही आला, आवाज नाही आला, त्यानंतर ही तोडफोड केली। दुसरं, तुम्ही म्हटल्यानुसार जे अधिकारी आहेत किंवा जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची देखील पोलीस जी आहे ती चौकशी करण्याची शक्यता आहे। कारण काल सकाळी हा सगळा प्रकार घडला आणि जे इथल्या मेन मॅडम आहेत किंवा ज्या मेन ज्या संचालिका आहेत त्यांना आज सकाळपर्यंत माहिती नव्हतं। ज्यावेळेस आपण विचारण्याचा प्रयत्न केला की नेमका हा सगळा प्रकार काय, तर त्यांचं उत्तर असं होतं की पोलीस स्टेशनला आम्ही जाऊ आणि पोलिसांकडून माहिती घेऊन तुम्हाला कळू। म्हणजे 24 ते 26 तास उलटल्यानंतर ही देखील इथल्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं। हे खरं तर दुर्दैव आहे। ती बस अजूनही इथंच थांबून आहे। खरं तर पोलिसांनी बॅरिगेटिंग केली आहे, पोलिसांनी ती बस ताब्यात घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे। पोलिसांना ज्यावेळेस आपण विचारलं त्यावेळेस पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की जो वाहक आहे किंवा जो चालक आहे त्या बसचा, गरज पडली तर त्याला देखील चौकशीला बोलू किंवा स्वारगेट बस स्थानकातले जे अधिकारी आहेत त्यांना देखील गरज पडली तर चौकशीला बोलू। कारण बरोबर पोलीस स्टेशन समोर आहे आणि जिथं हा सगळा प्रकार घडला 2 मिनिटाच्या अंतरावरती बस आहे आणि तिथं सुरक्षा रक्षकाचं केबिन आहे आणि वसंत मोरे आणि शिवसेनेकडून तेच केबिन जे आहे ते आता फोडण्यात आलेलं पाहायला मिळतंय। या परिसरात जिथं ही घटना घडली तिथं सीसीटीव्ही आहेत का? सुरक्षेच्या दृष्टीने तिथं काय काय उपाययोजना आहे? पण पाहतोय की स्वारगेट बस स्थानक हे शहराच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणी आहे। दुसरं, स्वारगेट बस स्थानक हे रहदारीचे ठिकाण आहे कारण राज्यभरातल्या सगळ्या ज्या मुख्य शहरातल्या बसेस जातात, मुंबई असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, या सगळ्या भागातल्या ज्या बसेस जातात ते याच स्वारगेट बस स्थानकातून जातात आणि याच स्वारगेट बस स्थानकात खरं तर त्यांची इंटरनल सुरक्षा गेल्या अनेक दिवसांपासून कोलमडलेली आहे। अनेक सीसीटीव्ही विलास आज आपण ज्यावेळेस फॅक्ट चेक करत होतो आपल्या प्रतिनिधींकडून त्यावेळेस सीसीटीव्ही बंद आहेत अनेक ठिकाणचे। यासह ज्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या आसपास सीसीटीव्ही नाहीयेत, आता आपण तोही पाहण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षा रक्षकाचं जे
जे केबिन आहे जिथून गाड्या एंटर होतात तिथं फक्त एक सीसीटीव्ही कार्यवंती आहे, पण इतर ठिकाणी जिथं बसेस पार्क होतात तिथं मात्र सीसीटीव्ही कार्यवंती नाही. आणि जर 5-5:30 जी टायमिंग समोर आलेली आहे पहाटेची, त्यावेळी तर 4च्या खरं तर स्वारगेट बसस्थानकात रात्रभर ज्या गाड्या येतात किंवा पहाटेच्या नंतर अनेक शहरातल्या मुख्य ठिकाणाहून ज्या गाड्या येतात किंवा इतर गावी ज्या गाड्या जातात त्या 4च्या नंतर सुरू होतात. जनरली बघायला गेलं तर राज्यभरातल्या ज्या बसेस सुटतात त्या पहाटे लवकर जातात, तरी देखील हा सगळा प्रकार घडलाय. मग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या स्वारगेट बसस्थानकाचा ऐरणीवर आहे. ज्या एसओपीज आहेत, नीलम गोऱ्हे पत्रकार परिषदेत म्हटल्या की ज्या एसओपीज महिलांच्या दृष्टीने एसओपीज आहेत त्या एसओपी पूर्णपणे नाहीये त्या स्वारगेट बसस्थानकात. सीसीटीव्ही पूर्णपणे कार्यवंती नाहीयेत. त्यामुळे अभिजित मुद्दा हाच आहे की इतक्या मोठ्या गर्दीच्या राज्यभरातून जिथं बसेस येतात तिथं किंवा राज्यातल्या अनेक बस स्थानकावर सुद्धा भुरटे चोर असतील, खिसे कापू असतील, अशा प्रकारच्या गुन्हेगारांचा कायम वावर अशा बसस्थानक परिसरात असतो. मग या सगळ्यावरती जरब ठेवणं किंवा त्यांच्यावर नजर ठेवणं, पोलीस सुद्धा तिथं येत असतात आणि पोलीस सुद्धा तिथं पेट्रोलिंग करत असतात. अशा प्रकारचं पेट्रोलिंग झालं होतं का? नक्कीच. जो मुद्दा तुम्ही उचललाय खरं तर जो आरोपी या सगळ्या प्रकरणातला आहे त्याच्यावरती पुणे जिल्ह्यात एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. 6 ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहेत आणि एक गुन्हा जो आहे तो स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये आहे. पण जे गुन्हे दाखल आहेत ते सगळे चोरी, मंगळसूत्र चोर होता तो अनेक ठिकाणचे, त्याच्यावरती पाकिटमारीचे गुन्हे दाखल आहेत. तो खरं तर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. 6 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती आता पोलिसांकडून मिळाली आहे. पण राज्यभरातल्या स्वारगेट बसस्थानकाचा जो मुद्दा येतो, अनेक ठिकाणी आपण पाहतो की गेल्या काही दिवसापासून बसस्थानकाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. महिला सुरक्षा असेल किंवा चोरीच्या घटना वाढल्यात. पोलीस मात्र स्थानिक पोलीस प्रशासन आहे त्या शहरातलं किंवा त्या जिल्ह्यातलं पोलीस. आताच आपल्याला जी माहिती मिळाली आहे पुण्यातून त्यानुसार वसंत मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी आगाराची तोडफोड केलेली आहे. ज्या बसमध्ये हे अत्याचाराचं प्रकरण घडलेलं आहे त्या बसच्या सुद्धा काचा फोडण्यात आलेल्या आहेत. त्या बसला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं आहे. सुरक्षा रक्षकांची जी केबिन होती, ज्या केबिनच्या समोर हे सगळं घडलं, त्या केबिनची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे. स्वारगेट बसस्थानक पुण्यातलं अत्यंत मध्यवर्ती गजबजलेलं असं हे बसस्थानक आहे जिथून राज्याच्या कानाकोपऱ्यातून बस इथे येत असतात. दररोज लाखो प्रवाशांची ये-जा या बसस्थानकातून असते आणि नेमक्या याच बसस्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास एका तरुणीवरती बलात्काराची अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे. एका सराईत गुन्हेगारानं ह्या महिलेवरती अत्याचार केल्याची ही बाब समोर आलेली आहे. त्यानंतर संतापाची लाट उसळलेली आहे. बसस्थानक परिसरामध्ये प्रचंड तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आता स्वारगेटमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. महिलांचा संताप अनावर झालेला आहे.